रोज आपण जरी साध्या भाज्या जेवत असलो तरी आठवड्यातून एखाद्या दिवशी तरी आपण काही चमचमीत अशी भाजी नक्कीच करतो आणि ती सुद्धा सर्वांना घरात आवडणारी आणि सर्वच अगदी पोटभर जेवतील अशी. आज आपण हॉटेलपेक्षाही भारी चवीची भाजी घरीच तयार करणार आहोत आणि ते सुद्धा उपलब्ध साहित्यामध्ये. झटपट तयार होणारी ही सोयाबीनची भाजी आज अगदी पोटं चाखत घरची मंडळी बघा कशी खातील. एकदा तुम्ही त्यांना नक्कीच करून खाऊ घाला. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद घालायची आहे. पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे पाणी गरम आपलं होत आलेलं आहे. इथे सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत. इथे आवडीनुसार आपलं प्रमाण कमी जास्त तुम्ही ठेवू शकता. तर इथे या सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत घेतलेल्या आपण त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. आता एखादा चमचा घेऊन हलक्या हाताने आपल्याला त्या वड्या सोयाबीनच्या पाण्यामध्ये अशा बुडवून ठेवायच्या आहेत. त्यामुळे लगेचच त्यामध्ये पाणी भरलं जातं आणि वड्या ज्या आहेत त्या छान फुलायला सुरुवात होते आणि अगदीच त्या कोरड्या लागत नाहीत मग. तर इथे तुम्ही बघू शकता सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्या छान अशा फुलल्या गेलेल्या आहेत. आपल्याला अशाच छान ह्या फुललेल्या घ्यायच्या आहेत भाजी करण्यासाठी. या खालची गॅस मिनिटभरासाठी मी चालूच ठेवलेली होती. आता पूर्ण फुललेल्या सोयाबीनच्या वड्या आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्या आपल्याला हलक्याशा थंड होऊ द्यायच्या आहेत मग. तर इथे मी भांडं बघा इकडून घेतलेलं आहे आणि ह्या पूर्ण मी आधी काढून घेणार आहे. तर इथे थोड्या जरी कडक राहिल्या ह्या सोयाबीनच्या वड्या तर मग त्या भाजीमध्ये कोरड्या लागतात आणि भाजी पाहिजे तशी चवीला चांगली लागत नाही. आता पूर्ण काढून घेतलेल्या आहेत इथे सोयाबीनच्या वड्या, पण आता ह्या थोड्या गरम आहेत तर थोड्या थंड होऊ देते मी. बघा किती छान फुलल्या गेलेल्या आहेत. आणि आता अगदी काही 5 मिनिटं आपण फक्त या थंड होऊ देणार आहोत, कारण यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे. तर इथे हाताने बघा असा आपण हे पूर्ण पिळून घेणार आहोत. म्हणजे यातलं पाणी जर पूर्ण निघालं तर यामध्ये पूर्ण जे मसाल्याचे फ्लेवर आहेत, जी ग्रेव्ही आहे ती आतपर्यंत मुरली जाते. तर इथे बघा पूर्णच यातलं मी पाणी काढून घेते, पण अजूनही थोड्याफार प्रमाणात ह्या गरम आहेत. तर आपण इथे मीठ जे घातलेलं आहे त्यामुळे या वड्यांना खूप छान चव येते. त्यासाठी असं आपण वड्या वाफवतो तेव्हा यामध्ये थोडं मीठ घालायचं. पूर्ण वड्यांमधलं पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे. आता या ज्या सोयाबीनच्या वड्या आपण घेतलेल्या आहेत तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि ह्या फिरवून घ्यायच्या आहेत पल्स मोडवर आपल्याला. तर इथे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि आपण जेवढ्या बसतील वड्या तेवढ्या घालणार आहोत या मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता इथे पल्स मोडवर आधी फिरवून घेते. तर इथे भांड्यामध्ये पूर्णच वड्या बसलेल्या आहेत आपल्या आणि इथे बघू शकता आपण पल्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे. तर बघा हे असं छान बारीक करून झालेले आहे. पाणी काढल्यामुळे छान व्यवस्थित बारीक होतात. तर इथे आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ज्या सोयाबीनच्या वड्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत सुरुवातीला. पूर्णच भांड्याचं जे आहे ते मी काढून घेते आणि आता यामध्ये काही आपण मसाले घालणार आहोत. आज आपण सोया कोफ्ता करी करणार आहोत. अगदी बोटं चाखत खातील घरची मंडळी आणि हॉटेलला जायची कधी गरजही पडणार नाही. तर आता यामध्ये टाकण्यासाठी बघा पाव चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या त्याचे काप केलेले आहेत, हळद, चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा धना पावडर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. बस एवढं साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचं आहे याला बाइंडिंग. तर बाइंडिंगसाठी इथे बेसन पिठाचा वापर आपण करणार आहोत. तर सुरुवातीला इथे बघा बेसन पीठ आपल्याला फार जास्त नाही वापरायचं. सुरुवातीला मी इथे 4 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. चमचाही माझा फार जास्त असा मोठा नाही. तर इथे चमचा भरून घेतलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं. आता बेसन पीठ आपण एवढंच वापरणार आहोत यामध्ये. फार जास्त जर बेसन पिठाचा वापर केला तर मग आपले कोफ्ते चवीला चांगले लागत नाही आणि याची टेस्ट अजून वाढावी यासाठी चमचाभर दही घातलं यामध्ये. तर आता हे सर्व घातलेलं साहित्य यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं. आता व्यवस्थित असं बघा एकत्र केल्यामुळे आपले जे कोफ्ते आहेत ते व्यवस्थित असे वळले जातात. तर इथे बघू शकता छान हाताचा दाब देऊन पूर्ण हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आता याचा मुटका वळून बघायचा आधी. छान व्यवस्थित असा मुटका वळायला हवा. आपण घेतलेल्या बेसन पिठामध्ये जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये छान कोफ्ते तयार होतात. आणि या सोयाबीन वड्यांमधलं आपण पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि जे दही घातलं तर दहीही बघा आपण जे बेसन पीठ घातलेलं आहे त्याला छान बाइंडिंग तयार करतं. तर आता इथे बघा गोळा हातात घ्यायचा आणि छान याचे असे कोफ्ते तयार करून घ्यायचे.
आकार जो आवडत असेल तुम्हाला तोही तुम्ही दिला तरी चालेल, किंवा छोटा, मोठा किंवा हलकासा लांबट असा दिला तरीही चालेल. आता मी छान असे गोल गोळेच करून घेतलेले आहेत. तर आकार तुम्ही बघू शकता, एवढ्या आकारामध्ये मी तयार केलेले आहेत. आता परत एकदा दुसरा तुम्हाला करून दाखवते. अगदी सहज असे गोळे तयार होतात. तर इथे दुसराही गोळा तयार झालेला आहे. आता राहिलेले आहेत ते करून घेते. तर इथे बघा पूर्ण गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही असं संध्याकाळच्या वेळी चहासोबत खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून सुद्धा असे तयार करून घेऊ शकता. चहासोबतही खायला छान लागतात असे सॉसबरोबर जर घेतले तुम्ही तर. तर आता हे गोळे छान सोनेरी रंग याला येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे गॅसची स्पीड मी मीडियम ठेवलेली आहे. फार जास्त मोठ्या स्पीडवर सुद्धा तळायचे नाही, कारण ते आतपर्यंत सुद्धा तळायला हवेत. म्हणजे त्याची चव छान लागते. बाहेरून हलकासा त्यांना कुरकुरीतपणा येतो आणि आतमध्ये हलकेसे सॉफ्ट असल्यामुळे ग्रेव्ही आतपर्यंत मुरली जाते. तर इथे बघा छान यांना सोनेरी रंग आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि राहिलेले जे आहेत ते सुद्धा याच पद्धतीने मी तळून घेते आधी. तर यांचा रंग बघा अगदी तसेच खावेसे वाटतात. मी तर इथे तयार केले तर करतानाच यातले खाल्ल्यासुद्धा गेले. तर आता इथे बघा कोफ्ते आपले तयार झालेले आहे. भाजीसाठी एक वाटण तयार करू. तर इथे 2 असे मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे जाडसर चिरून घ्यायचे. आता सोबतच 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि इथे 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहेत. तर आता आपण यामध्येच कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत. तर इथे बघा अगदी मूठभरीलाही थोडी कमी एवढी मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता हे सर्व पाणी न टाकता आपल्याला बारीक करायचं, पण पेस्ट अजिबात करायची नाही. कारण कांदा दिसायला हवा, कारण कांदा कच्चाच घेतलेला आहे आपण. आता इथे अर्धी वाटी फेटलेलं मी दही घेतलेलं आहे. आता यामध्येच काही कोरडे मसाले आपण घालून घेणार आहोत. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट. आता ही तिखट चवीला कमी तिखट असल्यामुळे इथे मी 2 चमचे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार प्रमाण कमी अधिक ठेवू शकता. पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर हळद घालायची आणि आपल्याला यामध्ये पाव चमचा एवढाच धना पावडर घालायची आहे, पाव चमचा. आता हे सर्व मी घालून घेतलेलं आहे यामध्ये. आता दही आणि कोरडे मसाले छान एकत्र करून घ्यायचे. म्हणजे दह्यामध्ये छान जे मसाले आहेत कोरडे ते मुरले जातात आणि भाजीला रंगही छान येतो. आता हे दही बघा एकसारखं असं मी करून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण छान मसाल्यांमध्ये एकत्र केलेलं फेटलेलं जे दही होतं ते बाजूला ठेवूया आणि आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तर इथे तेल जास्त वाटत असेल तर कमी प्रमाणात तुम्ही टाकलं तरीही चालेल. तर इथे आता आपण हिंग घालून घेतलेला आहे. 2 चिमूट एवढा हिंग तेलामध्ये सुरुवातीला छान तळून घ्यायचा असा. गॅसची स्पीड इथे सुरुवातीला मिडियमच होती. हिंग छान तळायचा म्हणजे त्याचा सुगंध पूर्ण भाजीला लागतो. आता जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं सुरुवातीला आणि हे वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं. कांदा कच्चाच वापरलेला होता. आपण कांद्याची जर पेस्ट केली तर तो कांदा व्हायला जास्त वेळ घेतो. त्यासाठी हलकासा जाडसरचा कांदा ठेवायचा. त्यामुळे तो कच्चा राहत नाही आणि छान त्याची जी चव आहे ती भाजीमध्ये उतरते. आता झाकण ठेवलेलं आहे आणि 2 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर झाकण दाखवते तुम्हाला उघडून. तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे. आपल्याला पाहिजे तसा हा कांदा छान परतला गेलेला आहे. अजूनही पुढे तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे इतर मसाल्यांसोबत. तर आता इथे आपल्याला बघा यामध्ये घालायचं आहे चमचाभर एवढं बेसन पीठ. हॉटेलमध्येही ही ट्रिक वापरली जाते, कारण इथे मग कमीत कमी मसाल्यांचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि भाजीला बाइंडिंगसुद्धा छान दाटसरपणा यायचा असेल तर बेसन पिठाचा वापर इथे आपण केलेला आहे यासाठी. तर इथे चमचाभर बेसन पीठ घातल्यामुळे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो. आता यामध्ये आपण जे दही मसाले घालून एकत्र करून ठेवलेलं होतं ते घालायचं आणि ते दही आता आपल्याला घालत असताना गॅसची स्पीड कमी ठेवायची, म्हणजे दही फुटलं जाणार नाही. आणि बेसन पीठ इथे आपण सुरुवातीला घातलं त्यामुळे जरीही गॅसची स्पीड तुमची मोठी असेल तरी ते दही फुटल्या जाणार नाही. तर त्यासाठी ते सुरुवातीला तेलामध्ये हलकंसं आपण भाजूनसुद्धा घेतलेलं आहे. आता दही घातल्यानंतर सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि परत यावर आपण झाकण ठेवणार आहोत मिनिटभरासाठी. म्हणजे छान जे मसाले आहेत त्यातील तेल सेपरेट होणार आहे. आता मिनिटभरासाठी झाकण ठेवल्यानंतर झाकण उघडून दाखवते. तर आता झाकण उघडून घेणार आहोत आपण. बघा वाटणाला छान तेल सुटलेलं आहे, पण अजूनही आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं आहे.
तर आता हे सर्व छान मी एकत्र परत करून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला जे वाटीला थोडंसं दही लागलेलं होतं, त्यामध्ये मी अगदी थोडंफार पाणी घातलेलं आहे, 2-3 चमचे, आणि ते पाणीसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. तर पाव चमचा कसुरी मेथी हातावरच चुरगळून अशी घातलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता हे सर्व साहित्य परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला अजूनही यावर 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे. असं केल्यामुळे भाजीची चव तर छान वाढते, पण आपले जे सर्व मसाले असतात ते सुद्धा छान भाजल्या जातात. तर इथे आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि 2 मिनिटानंतर छान आपल्या या वाटणाला वाफ बसलेली आहे. तर आता झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता, वाटणाला रंगही छान आलेला आहे, तेलही सेपरेट झालेलं आहे. असं वाटण परतून घेतल्यानंतर भाजीला चव खरंच सांगा काय छान येणार नाही. तर आता इथे आपण जे कोफ्ते तळून घेतलेले होते, ते कोफ्ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तर आता हे कोफ्ते घातल्यानंतर सुरुवातीलाच अगदी पाणी नाही घालायचं. आधी ते पूर्ण जो मसाला आहे भाजीचा त्यामध्ये असे छान बुडवून घ्यायचे. म्हणजे मसाल्यांचे फ्लेवर आतपर्यंत मुरले जातात आणि ग्रेव्हीही छान आतपर्यंत मुरते. तर आता इथे फार जास्त मी पाण्याचा वापर करणार नाही. पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक ठेवू शकता. आता यामध्ये पाणी घातल्यानंतर आता थोडं कमी वाटत असल्यामुळे मी पाणी परत वाढवलं यामध्ये. आता हे सर्व छान एकत्र करून घेतलेले आहे आणि अजून आपल्याला 5 मिनटं कोफ्ते छान शिजवून घ्यायचे आहेत. आता चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर फोडणीतच घातलेली होती, त्यामुळे वरून मी घातलेली नाही. वाटणातसुद्धा कोथिंबीर वापरलेली होती आपण. तर आता 5 मिनटं शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. तर मंडळी, आजची ही तुम्हाला झटपट साध्या सोप्या पद्धतीने सोयाबीन कोफ्ता करी कशी वाटली? आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून बघा. पुन्हा अशाच छानशा उपयुक्त घरगुती आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.